कापूस उत्पादकांना कापूस विक्रीमध्ये अडचणी निर्माण होत होत्या। CCIमध्ये कापूस विक्री करताना ऑनलाईन बाबी शिथिल करण्याचा विषय मांडला। CCIला 7/12च्या नोंदी नसल्या तरी कापूस खरेदी करण्याच्या सूचना दिल्या आहेत। सोयाबीनचे भाव खाली आले, त्यामुळे खरेदीची मुदत संपली होती ती वाढवून देण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे। पीक विमा संदर्भात 81,000 कोटी वाटप करायचे राहिले आहे, ते सुद्धा आता लवकर केले जाईल। विदर्भामध्ये जे नुकसान झाले त्याबाबत पंचनामे करून लवकर मदत दिली जाईल। उमेदवारी उद्या 3 वाजेपर्यंत देण्याचे स्वातंत्र्य आम्हाला आहे, ते आम्ही देऊ। आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्याच्या संबंधी राज्य सरकारच्या विनंतीवरून केंद्र सरकारच्या CCIने जी खरेदी केंद्र चालू केली होती आणि त्या कापूस खरेदीमध्ये ज्या काही सामान्य कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होत होत्या, सर्वात महत्त्वाची पहिली अडचण ही होती की 7/12 वर कापसाची नोंद असेल, ही पीक पाणीच्या संदर्भातली नोंद असेल तरच त्या ठिकाणी कापूस खरेदी केंद्रावर CCIकडे घेतला जायचा। आणि या कापूस खरेदी करत असताना ऑनलाईनच्या संदर्भामध्ये जे नियम घातले होते ते सुद्धा शिथिल करण्याच्या बाबतीत आणि आता ऑफलाईनचा जसा नियम शिथिल करण्याचा विषय सांगितला गेला, तसंच CCIला या 7/12 वर जर नोंदी नसतील तर त्या नोंदी 7/12 वरच्या आत्ता गृहीत धरून कापूस खरेदी करण्याच्या बाबतीमध्ये राज्य सरकारने CCIला या ठिकाणी आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीचा संदर्भ देऊन या ठिकाणी कळवलेलं आहे। त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये ज्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या कापूस खरेदीला CCI कडून या 2 गोष्टीमुळे फार मोठी अडचण निर्माण होणार होती, ती अडचण आता दूर झालेली आहे। सोयाबीन खरेदी केंद्र, कारण सोयाबीनचे भाव MSP पेक्षा खाली आले आणि ते खाली आल्यामुळं सोयाबीनचे खरेदी केंद्र मार्केटिंग फेडरेशननी आणि नाफेडनी या ठिकाणी चालू केले होते। त्या खरेदी केंद्रावर सोयाबीनची खरेदी चालू होती, पण आता ती खरेदीची मुदत संपली, त्यामुळं राज्य सरकारने केंद्राकडे 1 महिन्याची मुदत वाढवून देण्याच्या संदर्भामध्ये मागणी केलेली आहे आणि त्याबाबत सुद्धा तात्काळ निर्णय 1 महिने सोयाबीन खरेदीच्या बाबतीमध्ये या ठिकाणी केंद्र सरकारकडून राज्य सरकारला म्हणजेच नाफेडला आणि फेडरेशनला मिळणार आहे। पीक विम्याच्या संदर्भामध्ये अग्रिम पीक विमा जवळजवळ आज 2400 कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळाला आहे। त्यापैकी 81 कोटी रुपये फक्त शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हायचे राहिले आहेत। त्यामध्ये त्याचं EKYC झालं नाही किंवा आधार लिंक झालं नाही किंवा आधारचं अकाउंट पूर्वीचं बदललं गेलं किंवा भूमी अभिलेख अद्यावत झाला नाही, या 2-3 कारणासाठी जे 81 कोटी रुपयाचं वाटप राहिलंय अग्रिम, ते अग्रिमचं सुद्धा वाटप आता राहिलेलं 81 कोटी रुपयाचं होईल। आणि अंतिम कापणी प्रयोगाचे जे रिपोर्ट्स या ठिकाणी आले त्यामध्ये सोयाबीन, मूग आणि उडीद यांची जी घट आलेली आहे, त्या घट आलेली आहे जेवढी आहे ती सुद्धा या ठिकाणी विमा कंपनीला त्या घटनेप्रमाणे पुढे पैसे अदा करण्याच्या बाबतीत कालच बैठक घेऊन मी स्वतः हा विषय केला आणि आज सुद्धा माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि मंत्रिमंडळातील आमच्या सर्व सहकाऱ्यांनी त्याबाबत सांगितलं की या 3 पिकाची ज्याची माहिती आणि तूट एकूणच लक्षात आलेली आहे ती वाटप करावी आणि तात्काळ त्याबरोबर कापसाची सुद्धा अंतिम कापणी प्रयोग ही मुदत 31 मार्च पर्यंत असते आणि तुरीच्या बाबतीत सुद्धा मुदत 31 मार्च पर्यंत असते। त्याच्यामुळे अंतिम प्रयोग कापणीचा आणि त्यात किती तूट आलेली आहे याचा रिपोर्ट यायला थोडासा वेळ लागल्यामुळं ते सुद्धा आम्ही तात्काळ मागून आमचा प्रयत्न आहे की कापूस आणि तूर याबाबतचं सुद्धा अंतिम कापणीनंतर जी तूट या ड्राय स्पेलमुळं, अतिवृष्टीमुळं या ठिकाणी दोन्ही नैसर्गिक संकटामुळं किंवा स्थानिक नैसर्गिक संकटामुळं त्या ठिकाणी तूट झालेली आहे, शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे, ती नुकसान सुद्धा क्रॉप इन्शुरन्स जो 1 रुपयामध्ये योजना आपण या ठिकाणी 1,70,00,000 शेतकऱ्यांना दिली गेली होती
त्यांना सुद्धा याचा फायदा होणार. राज्यसभेसाठी उमेदवारी आतापर्यंत